लोक त्याला चहावाला म्हणायचे. पण त्याने पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करून सगळ्यांना उत्तर दिलं. राहुल नावाचा एक मुलगा एका छोट्या शहरात राहायचा. त्याचे स्वप्न मोठे होते. त्याला कलेक्टर व्हायचे होते. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. तो 12वीत असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले, जे घराचे एकमेव कमावते साधन होते. घरातील चुलीचा जाळ विझू नये म्हणून राहुलला शिक्षण सोडून रस्त्याच्या कडेला चहाची टपरी टाकावी लागली. दिवसभर चहा विकताना राहुलच्या हातात काचेचे पेले असायचे, पण त्याच्या डोळ्यांसमोर मात्र पुस्तकातील अक्षरे फिरायची. लोक चहा पिताना गप्पा मारायचे, तर राहुल मिळालेल्या फावल्या वेळात चहाच्या कट्ट्याखाली लपवून ठेवलेली फाटकी पुस्तके वाचायचा. अनेकदा लोक त्याची थट्टा करायचे, चहावाला कलेक्टर बनणार का? पण राहुल शांतपणे हसून पुन्हा कामाला लागायचा. रात्री टपरी बंद केल्यावर रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात तो पहाटेपर्यंत अभ्यास करायचा. थंडी असो वा पाऊस, त्याचा संघर्ष थांबला नाही. 5 वर्ष त्याने चहा विकला, अपमान सहन केला आणि अर्धपोटी राहून पुस्तकांचे पैसे साचवले. अखेर तो दिवस आला. स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि संपूर्ण जिल्ह्यात बातमी पसरली की चहा विकणाऱ्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. ज्यांनी त्याची थट्टा केली होती तेच आज हार घेऊन त्याच्या टपरीवर आले होते. राहुलने कलेक्टरची खुर्ची मिळवली होती, पण त्याच्या हातावरील चहाच्या पेल्यांचे व्रण आजही त्याच्या संघर्षाची साक्ष देत होते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुमच्याकडे अपार कष्ट करण्याची तयारी आणि स्वतःवर विश्वास असेल तर नशीबसुद्धा तुमच्यासमोर झुकते.